हॅलो अनिल, कळलं का लोकेशन? वर्धा रोडवर काही फार्म हाऊस आहेत आणि त्याच एरियामध्ये कुठेतरी फोनची लोकेशन. मला माझ्या ऑफिसरने सांगितलं की तिथेच कुठेतरी एका माजी आमदारांचा पण फार्म हाऊस आहे. अरे पण एक्झॅक्ट लोकेशन कळलं का? नाही, फोन रेंज मध्ये नसेल किंवा बंद असेल. तू प्लीज शोधून काढ, मी तुला सगळ्यांचे नंबर्स देतो. वेदांत, परवानगी नसताना सुद्धा मी इतकं केलं. काय ना की या कामासाठी सुद्धा मला खूप जणांचं फेवर मागावं लागलं, कारण सीपीच्या परमिशन शिवाय असे डिटेल्स नाही काढता येत. आणि आता रात्र झाली, त्यामुळे कोर्टामधून पण आपण ऑर्डर काढू शकत नाही. मग मलाच तिथे जावं लागेल, कारण विक्रांतला किडनॅप केलंय, बळजबरीने त्याचं लग्न लावून देत आहेत. मी तुला मेसेज पाठवला होता ना. तू केस करणार आहे साई विरुद्ध, बहीण करणार आहे सासऱ्यांविरुद्ध? नाही ना, म्हणून यामध्ये मी तुझी मदत नाही करू शकत. तुझी आई परत आता राजकारणात उतरली आणि राजसिंहजी बडवायकांबद्दल आता मी काय बोलू? अरे मी एकटा जाऊ शकतो तिथे, पण तिथे त्यांची सिक्युरिटी असेल, ती कशी हँडल करू मी? हे बघ, तुला पाहिजे असेल तर मी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचा नंबर देऊ शकतो. जी मॅन पॉवर पाहिजे असेल ती मिळेल तुला. पण वेदांत, मी तुला सल्ला देतो, सगळे घरचे आहेत, त्यामुळे प्रकरण जास्त चिघळू देऊ नकोस. समजुतीनेच काहीतरी मार्ग काढ. आईशी बोलण्याचा प्रयत्न कर हवं तर. नाही ना रे, आईशी कॉन्टॅक्ट होत नाही, कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. बरं ठीक आहे, मी करतो काहीतरी. आणि अनिल, थँक्यू, तुझ्यामुळे ऍटलीस्ट कळलं तरी तो कुठे आहे ते. बाय. ओके, टेक केअर. काय झालं? काय म्हणतायत ते? वर्धा रोडवर काही फार्म हाऊस आहेत, फोनचं लोकेशन पण तेच आहे. कोणत्या तरी माजी आमदारांचं पण फार्म हाऊस आहे तिथे. अरे हो, तिकडे पप्पांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे. लहानपणी गेलो होतो मी तिथे. राईकवार आडनाव आहे त्यांचं, फॉरेस्ट मिनिस्टर होते ते. नक्की ना? हो, मी गेलो होतो तेव्हा मी 9-10 वर्षांचा होतो. तिकडे गेल्यावर एक्झॅक्ट जागा आठवेल मला ती. ओके चल, आद्या तू थांबा, मी जाऊन येतो. नाही, मी पण येणार. तू नको येऊ. मी आले ना तर तुम्हाला मदतच होईल. मी आईला शांत करू शकते. आणि सार्थक, तुझे पप्पा मी समोर असल्यावर रागावर कंट्रोल ठेवतात, सो प्लीज. सर, मी पण येतो. तू काय करणारस इथे येऊन? सर, मी तुमची ढाल होईन सर. तुमच्यावर होणारे हल्ले मी माझ्यावर घेईन, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तिथे माझ्या फॅमिली मेंबर्सला भेटायला चाललोय, युद्धावर नाही. दादा, मला खूप टेन्शन येत आहे रे. पण आद्या, डोंट वरी, सगळं नीट होईल. चल. दादा, अमूल्याचा फोन आहे. बोल अमूल्या. हॅलो वहिनी. वहिनी, काही तपास लागला का? कुठे आहेत ते लोक? दादाने माहिती काढली. वर्ध्याजवळ एक रिसॉर्ट आहे, तिकडे विक्रांत आणि सारिकाचं लग्न लावून द्यायचा घाट घातलाय सार्थकच्या पप्पांनी आणि माझ्या आईने. आम्ही तिकडेच निघालोय. वहिनी ऐक ना, मी येऊ का तुमच्या बरोबर? वेदांत म्हणाला होता मला की तुम्हाला सांगेल कधी निघायचंय ते. हो अगं, आम्ही एवढे गोंधळलो होतो की आमच्या पटकन लक्षातच नाही आलं. ठीक आहे, तू आता तयार हो आणि घरी नीट व्यवस्थित सांगून ये सगळं. ओके, तू सोबत असलीस तर आम्हाला मदतच होईल. तुला सुचतात आयडियाज. ठीक आहे, चल तू रेडी राहा, आम्ही येतो तुझ्या घरापाशी. भेटू. बाय. हो ठीक आहे. अमूल्य, काय झालं? काय म्हणाले आद्या वहिनी? वहिनी म्हणाले की तू पण तयार राहा. दादा, आधी आपण अमूल्याच्या घरापाशी जाऊया.
कोण आहे? विक्रांत, तू? मला बोलायचं तुझ्याशी. अरे पण आत्ता एक मिनिट. अरे तू आत्ता इथे काय करतोयस? तुला कोणी बघितलं तर? बघू देत. तसंही तुझ्या पप्पांचे गुंड ना सगळीकडे फिरतायत. बघून काय करतील? मारतील ना मला. मारू देत. मी मेलो ना तर सगळे प्रश्न तरी संपतील. विक्रांत, आपलं लग्न होणार आहे. तू अशा मरायच्या गोष्टी वगैरे नको करू. आपल्याकडे वेळ नाहीये. मी तुझ्या रूम मध्ये आलोय हे तुझ्या पप्पांना कळता कामा नये. हे जे काही चालू आहे ना ते तुला कळू नये असं वाटतंय त्यांना. काय बोलतोयस तू नक्की? काय कळू द्यायचं नाही? मी सांगतो, सगळं सांगतो. हे बघ सारिका, तू आत्ता आजारी आहेस. तुला कदाचित आठवत नसेल किंवा कळत नसेल तर मी सांगतो. गेले काही दिवस तू आपल्या लग्नाची स्वप्न बघतेस. सतत भास होत आहेत तुला. तुझी ट्रीटमेंट पण सुरू आहे. आणि म्हणून तुझ्या पप्पांना असं वाटतंय की जर का आपलं लग्न झालं तर तू बरी होशील. हे बघ, मला कळतंय तुझ्या पप्पांसाठी तू खूप महत्वाची आहेस, पण म्हणून माझा बळी का देत आहेत ते? उद्या ते आपलं लग्न लावणार आहेत आणि तेही कोणालाही न सांगता. आणि म्हणून ते आपल्याला इथे घेऊन आलेत. यात माझी आई सुद्धा सामील आहे. कळतंय का तुला? अगं, कोणालाच बोलवलं नाहीये लग्नाला. तुला दिसलं का माझ्या घरचं कोणी इथे? माझी आजी, दादा कोणीच नाहीये. माझ्या सोड तुझ्या फॅमिलीतलं तरी कोण आहे इथे? हा सांग ना, कुठे सार्थक? कुठे आद्या? इथे कोणीच नाहीये, कारण कोणाला काही माहितीच नाहीये. त्यांना माहितीये की हे सगळं चुकीचं आहे, म्हणून त्यांनी कोणाला काही कळूच दिलं नाहीये. एक मिनिट सारिका, ऐक माझं. हे बघ सारिका, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि हे सगळं माझ्या मनाविरुद्ध चाललं. माझ्या रूमच्या बाहेर गुंड ठेवलेत तुझ्या पप्पांनी. मी रूम बाहेर गेलो तर गोळ्या झाडतील अशी धमकी दिली त्यांनी मला. हे असं असतं का लग्न? हे असं धमक्या देऊन, हे अशा कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी आणून, बाहेर कोणाला काहीच कळू नये म्हणून आपल्या सगळ्यांचे फोन सुद्धा काढून घेतलेत त्यांनी. हे सगळं दोन हट्टी माणसं करतायत. माझी आई आणि तुझे पप्पा, आणि तेही तुझ्या हट्टासाठी. फक्त तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जवळ उचलून आणलंय मला इकडे. मी दादाला काही सांगू नये म्हणून आईने माझा फोन घरीच काढून घेतला. काय जबरदस्ती आहे ही? सारिका, हे असं लग्न करून पूर्ण होईल तुझं स्वप्न? असं धमकावून फसवून जर आपलं लग्न झालं तर समाधान मिळेल तुला? सारिका, फक्त एकमेकांच्या गळ्यात माळा घालून लग्न नाही होत ना. मन पण जुळायला लागतात. आपलं हे असं लग्न झालं ना तर नाही जुळणार आपली मन. आयुष्यभर माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त राग असेल, प्रेम नाही. आणि तुम्ही किती जबरदस्ती केलीत ना तरी तू नाही मिळू शकणार माझं प्रेम. उद्या माझ्या डोक्याला बंदूक लावून तुम्ही मला मंडपात उभं कराल, लग्न लावून द्याल, पण तेव्हा माझं फक्त शरीर असेल तुझ्या बरोबर, मन नाही. सारिका, माझं फक्त आणि फक्त आरतीवर प्रेम आहे. आणि माझं तिच्याशी लग्न नाही झालं ना
तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. आयुष्यभर एखाद्या प्रेतासारखा जगेन मी तुझ्या बरोबर. वेदांत, कॉफी? कॉफी? अरे हो, मी घरूनच घेऊन आले होते. तू कॉफी घे, तुला बेटर फील होईल. नाही, नकोय. अरे पण तू बऱ्याच वेळापासून ड्राईव्ह करतोस. कॉफीने खरंच बेटर फील होईल तुला. बरं, ठीक आहे. थँक्यू. सारिका, प्लीज प्लीज नीट विचार कर. आपलं लग्न झालं ना तर आपण कोणीच नाही सुखात राहू शकणार. ना तू, ना मी, ना आरती. तिघे प्रेतासारखे जगत राहू. फक्त आपणच नाही. तुझ्या हट्टासाठी जे दोघं हे आपलं लग्न लावतायत ना, तेही नाही राहणार सुखात. तुझे पप्पा बघू शकणार आहेत का आपला संसार? माझ्या आईला माझ्या चेहऱ्यावर परत आनंद कधीच दिसणार नाही. हे खोटं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात सगळ्यांची स्वप्न उद्ध्वस्त होतील. सारिका, आपण मित्र आहोत ना, मग आपण मित्रांसारखे राहूया ना. जबरदस्ती करून काही होणार नाहीये. तुझे पप्पा धमक्या देत आहेत मला. सारखं म्हणतात थोबाड फोडून टाकीन, थोबाड फोडून टाकीन. फोडा माझं थोबाड, फोडा, मारा मला, फोडा माझं थोबाड, संपवून टाका, विषय संपवून टाका, एकदाचा मारून टाका मला. काय बोलतोय अरे प्लीज. तुला माहितीये तुला काही झालं तर मी मी नाही सहन करू शकत. मग काय करू मी? तू सांग. हे असं डोक्यावर बंदूक ठेवून नाही होत लग्न. माझ्या दादाला जीवे मारायची धमकी दिली तुझ्या बाबांनी. सारिका, मला माहिती नाही आपल्याला परत कधी संधी मिळेल बोलायची, म्हणून शेवटचं सांगतोय तुला, हे लग्न फक्त तू थांबवू शकतेस. आणि जर तू हे लग्न नाही थांबवू शकलीस तर आयुष्यभर एका प्रेताबरोबर राहायला तयार राहा. मी करू का ड्राईव्ह? म्हणजे तू थकला असशील ना. आधीच इतका प्रवास झालाय तुझा. त्यात 2 दिवस बाहेर होतास, तिकडे खूप काम असतील ना. अगं, मी ठीक आहे. आणि तसंही वर्धा किती लांब आहे, सवय आहे मला. अरे हो, सवयीचा प्रश्न नाहीये, पण आधीच इतकं टेन्शन आहे. आणि ऍक्च्युली ड्राईव्ह करताना मी रिलॅक्स्ड असतो. बराच वेळ झाला गाडी चालवतोय तू, दमला असशील. थांब, मी चालवतो. नाही नाही, मी ड्राईव्ह करतो. तू पुढे लक्ष ठेव, कारण ते फार्म हाऊस कुठल्या एरियामध्ये फक्त तुला माहिती आहे. आणि काही झालं तरी लग्न होण्याआधी आपण तिथे पोहोचलं पाहिजे. उशीर होता कामा नये. हो, लक्ष आहे माझं. दादा, तुला देऊ का कॉफी? नाही, नको मला. सगळीकडे नीट लक्ष ठेवा. कुणीही आत येता कामा नाही, कळलं? आणि सनईवाले आले? अगं, तुम्ही आधीच तयार झालाय, मग सारिकाला कोण तयार करताय? काकू ती तयार होतीये, प्रिया आहे मदतीला. आम्ही फक्त इथे काही मदत हवी आहे का हे विचारायला आलो होतो. काही काम असेल तर सांगा.
सांगते ना मी तुम्हाला. वहिनी, विक्रांत तयार झाला? होतोय, होईल तयार. पण नवऱ्या मुलाचे कपडे घालायला तयार झालाय की अजून? तुमच्या माणसानं पाठवलंय ना त्याला तयार करायला. तुम्ही सारिकाला घेऊन या, उशीर होतोय. जा. लवकर बोलवा मुलीला, मुहूर्त निघून जाईल ना. आणि लग्न वेळेतच झालं पाहिजे, नंतर असा मुहूर्त नाही. हो हो, येतीलच दोघं जण. वहिनी, मी बाकीची व्यवस्था बघून येतो. आलोच. ठीक आहे. या. इकडेच कुठेतरी आहे, एक्झॅक्टली आठवत नाहीये. खूप बदल झालाय या जागेत. दादा, ते राईकवारांचं फार्म हाऊस कुठे आहे? ते आमदार तुम्ही तिकडे चालले का? भम माणसं जाऊन राहिले जे तिकडे, गाड्या पण दिसून राहिल्यात. लग्न वाटते. महेवला ना बँडचं दुकान आहे जे बम फेमस आहे बघा. नुसता माहोल करतो, वाजवायला लागले की. लागलं तर बोलवायची. तुम्ही आधी पत्ता सांगता का? हो हो, अहो इकडून समोरच आहे, जवळच आहे, लिवेल आहे, राईकवार फार्म हाऊस. ठीक आहे, थँक्यू. हो. आपण गाडी ना इथेच लावूया, कारण तिथे बाउन्सर्स असतील आणि त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण आलो. हो बरोबर आहे सर. बरोबर बोलतोयस तू. आता आपण तिघच जाऊयात, तसे मला बघितल्यावर कोणी थांबवणार नाही. लग्नाच्या कपड्यांमध्ये किती छान दिसतोयस तू. बळीचा बकरा असतो ना, तसा दिसतोय. आई, मी परत सांगतो, हे बरोबर नाहीये. काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे तुझ्यापेक्षा जास्त मला समजतं की नाही. बरं, तू काही खाल्लंयस का? ह्याच्यासाठी ज्यूस आणता? हो मॅम. आणि हा असा चेहरा करून राहणार आहेस का? चेहरा हसरा ठेवायचा. फोटो काढणार आहे मी, आणि फोटो छानच आले पाहिजेत, हो की नाही. आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. हा असा ठेवू चेहरा, याचा फोटो काढ, हार घाल आणि लाव घरात. विक्रांत, नकोय मला. एक दिवस उपाशी राहिलो तर मरणार नाहीये मी. नो प्रॉब्लेम. नको पिऊस, नवरीने उपास केलाच आहे, तू पण कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता कितीही वेडेपणा केलास, कितीही हट्टीपणा केलास, तरी हे लग्न होणारच. पिऊन घे. सार्थक, आपण असं नाही जाऊ शकत तिथे, कारण त्यांना आपण तिथे नकोय. हो बरोबर आहे सर. त्यांनी खूप माणसं ठेवली असतील तिथे. त्या माणसांनी मला फेकून दिलं ना, तर मी डायरेक्ट नागपूरला पोहोचेन. काहीतरी प्लॅन करावं लागेल आपल्याला.
माझ्याकडे एक आयडिया आहे, पण थोडी रिस्की आहे. आता आलीच आहे तर सांग ना आयडिया.